शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे। पनवेल इकडे या संघर्ष यात्रेचा समारोप होतोय। दरम्यान काल संघर्ष यात्रा पंढरपुरात पोहोचली। यावेळी नेत्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेत सत्ताधाऱ्यांना सुबुद्धी देण्याचं साकडं घातलं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, त्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, त्यासोबतच रिपाईचे जोगेंद्र कवाडे आणि इतर मंदिरांपर्यंत चालत जात विठ्ठलाचं त्यांनी दर्शन घेतलं। गोहत्येला जन्मठेप दिली जात असताना शेतकरी आत्महत्येबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका संतापजनक असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। तर खासदार राजू शेट्टी यांना सत्तेची ऊब मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा विसर पडला अशी टीका विखे पाटलांनी केली। शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुणाला जबाबदार धरायचं अशा प्रकारचा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री विचारतात किंवा कर्जमाफी जर केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही अशा पद्धतीनं हमी मागतायत। खरोखरीच दुर्दैव आहे महाराष्ट्राचं।